शस्त्रं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काळ काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। कारण हा तुझा पहिला आणि शेवटचा वाढदिवस। पुढच्या वर्षी तो साजरा करायला तुम्ही दोघेही या जगात नसाल। आधी अशी अघोरी मस्करी करायची आणि मग कान धरायचे। तुम्ही शपथ घेतली होती पुन्हा अशी मस्करी करणार नाही म्हणून। मी अशी शपथ केव्हा घेतली होती? प्रिय आदिनाथ यास गाववालेकडून। रात्रीशिवाय दिवसाला अस्तित्व नाही, तसंच श्वासाशिवाय बासरीला। तीच अवस्था गगनाशिवाय विहंगांची, सागराशिवाय नदीची आणि दर्पणाशिवाय प्रतिबिंबांची। पण मध्येच तो मग पाऊस कुठून पडला? वसुंधरेचा तो सखा पाऊस ओला चिंब। अरे वेड्या, वसुंधरेला कसली तहान असते? ओल्या चिंब करणाऱ्या पावसाचीच ना। तो पाऊस म्हणजे तिचं जीवन असतं। बरं, आणि मग ती शेवटची ओळ? कोड्याची अधुरी ओळ थांबली केवळ तुझ्याच स्पर्शासाठी। अरे म्हणजे स्वतः शुभ्रा, तुला पडलेल्या गोड कोड्यासारखीच आहे नाही का? शुभ्रा तर कोडा आहेच। बस तर मग सुटलं म्हणायचं कोड। या कोड्याचं उत्तर आहे स्वतः शुभ्रा। जाऊन शोध तिला। पण आजोबा, पहिल्या 4 ओळी आणि नंतरच्या 4 ओळी या आदिनाथा, ओळींमध्ये अडकू नकोस। ओळींच्या मधलं वाचायला शिक। त्यातच सार दडलंय रे प्रत्येक नात्याचं। जा शुभ्राकडे जा। श्रीराम श्रीराम। शुभ्रा, शुभ्रा, गाववाली, आप तो कमाल हो। कोड्याचं उत्तर सापडलं? सगळ्याच कोड्यांची उत्तरं आता सापडली तर मग मजा काय? म्हणजे तुम्ही हरलात हे मान्य करता? जिंकूनही जिंकलो नसतो तितकं हरून जिंकलोय मी तुझ्या बरोबर। आता हे कुठलं नवीन कोडं? कोडं मी कुठे घालतोय? कोडं तर तू घातलंयस मला। आणि ह्या कोड्याचं उत्तर मला कधी सापडूच नाही असं वाटतं। आयुष्यभर मी त्याचा शोध घेत राहावा आणि आयुष्याच्या शेवटी सुद्धा मला ह्याचं उत्तर मिळू नये। मग मला त्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागावा।
पुन्हा त्या कोड्यात हरवून जाण्यासाठी. तुम्ही पण ना एकदा बोलायला लागलात की की काही नाही. हे घ्या. आणखी एक कोडं. तुम्हीच उघडून बघा. खूप छान आहे. लव्ह यू लॉट. मी पण. काय झालं? शुभ्रा. आदिनाथ, ते आकडे. आकडे? हो आदिनाथ, पुन्हा ते आकडे. शुभ्रा, कुठले आकडे? तू मागे सुद्धा असंच काहीतरी आकड्यांबद्दल बोलली होतीस मला. कसले आकडे? कुठले आकडे? ते 3, 6. नाही, काही नाही. आदिनाथ, मला माफ करा. मी आजच्या दिवशी सुद्धा मी नेहमी असं तुमचा मूड ऑफ. शुभ्रा, काय वेड्यासारखं बोलतेस? चकित चंदू सारखा घरभर फिरत होता दादा. जाम स्मार्ट समजतो ना स्वतःला. शुभ्राने चांगला नक्षा उतरवला त्याचा. बरं हे चांगलं आहे एक्सप्रेशन. चकित चंदू. पण मला मुळात सांग, हे शुभ्राला हे कोडी रचण्याचं वगैरे कसं काय सुचलं ग? हुशार आहे मुलगी. वा बाबा वा. काय झालं? काय हे तुम्हाला 1 वर्षाने कळतंय. 1 वर्ष? डोंट टेल मी. ओ माय गुडनेस, 1 वर्ष झालं? बापरे. बघा ना किती भुरकन उडून गेलं ना 1 वर्ष. येस येस येस. आणि जाताना असे काही ओरखडे देऊन गेलं ना. या आनंदाच्या दिवशी ओरखड्यांची आठवण कशाला काढतेस ग? सॉरी. हे असे दिवस असतात ना, ते ओरखड्यांवरती मलम लावण्यासाठी असतात. कळलं? येस, एक आयडिया आहे. काय? आज रात्री आपण सगळेजण जेवायला बाहेर जाऊया. येस. हॅलो, थांबा जरा. का 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 आईने ऑलरेडी प्लॅन केलेला आहे. बाहेर जायचा? शक्य आहे का ते? अर्ध अधिक जेवण तयार झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जाल उत्साहाने तिला हे सांगायला आणि मग नेहमीचा डायलॉग ती मारेल. येस येस. माहितीये ना कुठला? येस येस. एवढं सगळं जेवण केलंय ते कुणाच्या डोक्यावर थापू? थँक गॉड तू मला सांगितलंस, नाही तर माझं आज काही खरं नव्हतं, पाणीपत झालं असतं माझं. तरीही हरकत नाही, आपण आज रात्री आईस्क्रीम खायला जाऊ. बाबा तुम्ही गाडी घ्या हो. गाडीचं काय मध्येच? मग काय, कुठेही बाहेर जायचं झालं की 2-2 रिक्षांची वरात काढायला लागते. कंटाळा येतो. बाय द वे, ओ बाबा, आजोबांचा वाढदिवस पण आता येईल ना लगेच? येस. अय्या, मग आपण इथेच सेलिब्रेट करूया ना. आजोबा किती वर्षांचे होतील सांगा ना? आजोबांना लोकमान्य टिळक कधी गेले? हा, तर त्याचा काय संबंध? भैया, म्हणजे आपले आजोबा लोकमान्य टिळकांचे पुनर्जन्म आहेत की काय? म्हणून आजोबांना टिळक मिशी आहे की काय? ए प्रिया, फाजीलपणा करू नको. सॉरी. लोकमान्य टिळक कधी गेले सर?
1920. 1920. त्याच्यानंतर 4 वर्षांनी आजोबांचा जन्म आहे, म्हणजे 1924. 1924 आणि 2000 म्हणजे 76 आणि वरती 8, म्हणजे आजोबा 84 वर्षाचे होणार. वाव, ग्रेट. येस. आणि म्हणूनच आपण त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा करायचा आहे. काय काय करायचंय? अगं, सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणजे ज्या माणसांनी आयुष्यामध्ये 1000 वेळा चंद्र पाहिलाय असं. बाबा कमॉन, चंद्र रोज असतो आकाशात, एक अमावास्या सोडली तर. एक ठेवून दे ना. काय काय अगं, चंद्र म्हणजे पूर्ण चंद्र. ओके. म्हणजे ज्या माणसाने आयुष्यामध्ये चंद्र, पूर्ण चंद्र हा 1000 वेळा पाहिलाय असा माणूस. आता वर्षामध्ये पौर्णिमा किती? 12. 12 × 84 किती? बाबा प्लीज, मला हे येत असतं तर मी कॅल्क्युलेटर नसते झाले. काय ग हे? सोपं आहे. 12 चोक 48 आणि 12 98 म्हणजे 960 आणि 48 1008. म्हणजे साधारण 84व्या वर्षी माणूस 1008 वेळा संपूर्ण चंद्र पाहतो. तर तो सोहळा आपण बाबांचा करायचा. ओके, पण नेमकं करायचं काय? काही विधी असतात, पण ते आपण करायचं नाहीये, कारण बाबांचं ऑब्जेक्शन आहे त्याला. पण आपण सगळे मिळून एक गेट टुगेदर करायचं. समस्त शास्त्री कुटुंब मिळून एक देत धमाल करायची. अशी काय आयडिया आहे? माइंड ब्लोईंगली माइंड बॉगलिंग. चांगली आहे रे म्हणजे. बोला. कॉंग्रॅच्युलेशन्स माय बॉय. लग्न नावाच्या संस्थेत 1 वर्ष सक्सेसफुली कंप्लीट केल्याबद्दल बहुत बहुत बधाई. थँक्यू. अरे, एका वर्षात माझ्या काही मित्रांच्या डोक्याचा चंद्र होताना पाहिलाय मी. आणि चंद्रावर नवीन खड्डे तयार व्हावेत ना, त्याप्रमाणे डोळ्याखाली डार्क सर्कल्स होताना पण पाहिलेत. त्यातले काही बिचारे हसणं विसरून गेले रे एका वर्षात. आणि कपाळावरच्या आठ्यांचा परमनंट टॅटू झालाय. बट यू मॅन, you're still happy, rosy and smiling. Come on. त्यासाठी तुला 100त 101 मार्क्स दिले. जा. हे जे काही मार्क आहेत ना, ते सगळे शुभ्राला दे. कारण मी जर का हॅपी, रोजी आणि स्माइलिंग असेन, इट्स ऑल बिकॉज ऑफ हर. ते तर आहेच. आफ्टर ऑल बहीण कोणाची आहे? खरं सांग स्वप्नील, आज सकाळपासून मी हाच विचार करतोय. कोण कुठली शुभ्रा, कोण कुठला आदिनाथ. आमचं लग्न होण्याच्या 4 दिवस आधी आम्हाला एकमेकांच्या अस्तित्वाची कल्पना सुद्धा नव्हती. तिला होती ना. तिला तुझी स्वप्न नाही का पडायची? इट्स ऑल डिवाइन स्वप्नील. मी माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट प्लॅन केली. माझं अमेरिकेतलं शिक्षण असो, माझी नोकरी असो, माझं करिअर असो, की आपण हा जो काही एकत्र येऊन बिझनेस करतोय ते सगळं प्लॅन केलं. त्यासाठी झटलो आणि मिळवलं. माझ्या आयुष्यातली हीच एक गोष्ट आहे जी माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यात सुंदर आहे आणि सगळ्यात अनमोल आहे. ती बहुतेक त्यानेच प्लॅन करून ठेवली होती. त्यानं? ओ हो हो, मिस्टर गॉड. मला माहिती आहे तुझा नाही आहे यावर विश्वास स्वप्नील, पण खरंच सांगतो, माझं आणि शुभ्राचं नातं हे दैवीच आहे. इट्स प्युअर डिव्हिनिटी. देवाने दिलेलं हे एक वरदान आहे आणि म्हणूनच ते इतकं सुंदर आहे. इनफॅक्ट आधी तुमच्या दोघांकडे बघून माझा विश्वास बसतो की तुमच्या दोघांसारखी जर एकमेकांवर प्रेम करणारी माणसं या जगात असतील ना, तर देवाची काही गरजच नाही. जाऊ दे, तुझ्याशी वाद घालण्यात काही अर्थच नाही. वाद घालाच कशाला. यू हॅव बेटर थिंग्स टू डू टुडे. सो वेअर इज अ पार्टी टू नाईट? तू सांगशील तिथे. येतोस घरी जेवायला? बघू. बरं, मिस्टर आदिनाथ शास्त्री, तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सुट्टी जाहीर झालेली नाहीये बरं का. आपल्याला जायचंय क्लायंटकडे. हो हो, पोचतोच मी. चल बाय. बाय. हॅलो विष्णू, अरे मधू बोलतोय. हा बोल दादा.
अरे वाड्यातल्या सगळ्या खोल्या जरा स्वच्छ करून ठेव, आम्ही सगळे येतोय. सगळे सगळे म्हणजे सगळे? अरे सगळे म्हणजे झाडून सगळे. अरे हे म्हणजे दुधात साखर झाली, वर केशर आणि तेही चांदीच्या पेल्यात. बरं तुला मदतीला मी आधी कोणी यायला हवंय का? छे कशाला, मी आहे ना, मी सगळी व्यवस्था करतो. फक्त जेवणाचा मेनू काय तो सांग. आधीच्या लग्नामध्ये आपण कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं? गुळवणी. मग ते चांगले आहेत ना? हो उत्तम आहे. मग त्यालाच देऊ की. कशाला, मी आहे ना इथे, आपल्या घरचीच मंडळी येत आहेत ना, मग कशाला त्यांना बोलवायचं? नाही नाही नाही, तू काहीही करायचं नाही. इनफॅक्ट मला घरामधलं कोणीही स्वयंपाकघरामध्ये राबताना नकोय. तू नाही, वसुधा नाही, शुभ्रा नाही, कोणी नाही. बर बर मग ठेवू फोन, आपण मध्ये मध्ये बोलत राहूच. हा दादा एक बोलू? काय रे? वाडा कधीचा वाटेकडे डोळे लावून बसलाय रे तुमच्या. विष्णू, बर तुम्ही या सगळे, मी सगळी व्यवस्था करून ठेवतो. ये वन, तू काळजीच करू नकोस. बर ठेवू फोन? बा ठीक आहे. बघतीस काय, तुझ्यामुळे हे हाल भोगतोया. तेव्हा काळ्या मांजरागत आडवी आली नसतीस तर शास्त्र्याचा खजिना लुटून सुखात जगलो तरी असतो, आणि पोटभर जगून शांतपणानं मेलो बी असतो. तुझ्यामुळं हा अमर होण्याचा शाप मिळालाय मला. आजपर्यंत माझ्या आणि हिंदूच्या वाटेत फक्त मोडता घातलास. आज तूच माझी मदत कर. शुभ्रा, आहे ग अशी अंधारात एकटीच का बसलीस? आदिनाथ, आपल्यात तसं नाही होणार ना? काय नाही होणार? तुम्ही मला सोडून नाही ना जाणार? शुभ्रा काय बोलतेस तू? निदान आजच्या दिवशी तरी असं काही बोलू नकोस. आजच्या दिवशीच मला वचन द्या आदिनाथ. शुभ्रा, असं वेगळं वचन द्यायची गरज आहे अजून? नाही. शुभ्रा, काय झालंय तुला? सकाळपासून कसला विचार करतेस एवढा? मला शुभ्रा, आदिनाथ, मला प्लीज सोडून नका जाऊ. शुभ्रा, मी का सोडून जाईन ग तुला? त्यावेळी जर खरंच असं काही झालं असेल तर यावेळी आपण आता तसं नको होऊ देऊया. एका चुकीची खूप मोठी किंमत. शुभ्रा प्लीज, मला कळेल असं बोलशील का ग? नाही, काही नाही.
जायला या म्हाताऱ्याच्या कुठे ठेवलं कुठे पान त्याने? खरंच खाऊन तर नाही ना टाकला? नाही खाणार. 12 गावचं पाणी प्यालेली जात आहे. ऐकायची नाही तशी ती. पण मी पण विष्णू आहे. मी पण ते पान शोधून काढणारच. मग त्यांच्या एवढा म्हातारा झालो तरी चालेल. हे स्नेहा, बाप म्हातारा असतो रे, पण तो आपला बाप असतो. त्या बापानं लेंग्याची नाडी बांधायला तुला शिकवलं, ती तरी बांधता येते का? म्हणजे का मी पायानं मारलेल्या गाठी तू कसं काय सोडवणार? हिच्या मायला माझी झडती घेतय. घे घे झडती घे.